पाडलेले आहेत। राजस्थानमध्ये आतापर्यंत 30 ड्रोनना हल्ला करण्यात आला होता, मात्र हे 30ही ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। आतापर्यंत राजस्थान, गुजरात, जम्मू आणि पंजाब या ठिकाणी पाकिस्तानकडनं ड्रोनना हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हे सगळे ड्रोन भारताच्या हद्दीमध्ये येऊ शकले नाहीत। ड्रोन हवेतच या ठिकाणी नष्ट करण्यात आलेले आहेत। पाकिस्तानकडनं सातत्यानं धार्मिक स्थळांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय। याआधी अमृतसरमधलं सुवर्ण मंदिर आणि त्यानंतर येथे गुरदासपूरचा डेरा बाबा नानक या ठिकाणी हे स्फोट जे आहेत ते तिथे ड्रोननं हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। तर फिरोजपूर आणि पठाणकोट या ठिकाणी पाकिस्तानचा मिसाईल भारतानं पाडलेला आहे। ऑपरेशन सिंधूरमध्ये दहशतवादी 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आलेली होती, मात्र पाककडून कांगावा करण्यात आलेला होता की त्यांच्याकडून भारताकडून नागरी वस्त्यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं। भारतीय लष्करानं पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलेलं होतं की आम्ही दहशतवादी तळ जी आहेत ती उद्ध्वस्त केलेली आहेत। ही राजौरीमध्ये दृश्य जी आहेत ती समोर येत आहेत। राजौरीमध्ये कशा पद्धतीनं पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईलचा हल्ला जो आहे तो करण्यात आलेला होता, मात्र आपल्याकडे असलेली एअर डिफेन्स सिस्टीम ही ती कमाल होती की जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारी आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र आपल्याकडे आहेत आणि या क्षेपणास्त्राच्या आधारे हे ड्रोन जे आहेत हे मिसाईल जे आहेत ते क्षणार्धामध्ये काही सेकंदामध्येच नेस्तनाबूत करण्यात आले। राजौरीमध्ये पाकिस्तानचे सगळे ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। त्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की पाकिस्तानकडनं राजौरीमध्ये सगळ्यात जास्त ड्रोनना हल्ला करण्यात आला होता आणि आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं आपल्या भारतीय लष्करानं हे सगळे ड्रोन या ठिकाणी पाडलेले आहेत। एकाच वेळी अनेक ड्रोनद्वारे हल्ला राजौरीमध्ये करण्यात आलेला होता आणि हे सगळे ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। तर जम्मूच्या सांबा या सेक्टरमध्ये हल्ला करण्यात आलेला होता, ड्रोननं हल्ला करण्यात आला होता। हे ड्रोन देखील भारतानं पाडलेले आहेत। राजौरीमध्ये त्याचबरोबर जम्मूच्या सांबामध्ये पाकिस्तानकडनं ड्रोन टाकण्यात आलेले होते आणि हे ड्रोन तिथेच नष्ट करण्यात आले आहेत। पाकिस्तानच्या कुरापती या सुरूच आहेत। धार्मिक स्थळांना टार्गेट केलं जात आहे, निशाणा बनवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे आणि त्यासोबतच नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे, एअरपोर्टना टार्गेट केलं जात आहे आणि आपल्या सैन्य दलाच्या एअरबेसना सुद्धा या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे। मात्र प्रत्येक हल्ला भारतीय सैन्याकडून आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून परतवून लावला जातोय। राजौरीमध्ये पाकिस्तानचे सगळे ड्रोन हे भारतानं पाडलेले आहेत। काल सुद्धा जवळपास 300 ते 400 ड्रोन पाकिस्तानचे पाडण्यात आलेले होते आणि आज सुद्धा 8:30 वाजल्यापासून 8-8:30 वाजल्यापासून जसा अंधार पडला तसं पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले जे सुरू झालेले आहेत त्या प्रत्येक ड्रोन हल्ल्याला, त्या प्रत्येक मिसाईलच्या हल्ल्याला आपल्या भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम हे चोख प्रत्युत्तर देत आहे। ते ड्रोन आणि मिसाईल्स नेस्तनाबूत केले जात आहेत।